नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र दाखवणार आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वस्त्र शिवून दाखवणार नाहीये, तर मी शिवलेले वस्त्र तुम्हाला दाखवणार आहे। ॲक्च्युली मी हे वस्त्र शिवताना मला खूप कन्फ्युजन होतं की ह्या कलरमध्ये वस्त्र कसे तयार होतील, आणि प्लस कापड माझ्याकडे खूप कमी होता आणि त्याचं मला वस्त्र पण शिवायचे होते, तर कसं काय मॅनेज होईल हे सगळं कन्फ्युजन होतं, म्हणून मी व्हिडिओ शूट नाही केला। आणि फायनली मला जसं पाहिजे होतं, माझ्या डोळ्यासमोर जसं त्या वस्त्राबद्दलची आकृती निर्माण होत होती, सेम तसाच्या तसाच वस्त्र तयार झाला। आणि म्हटलं चला तर तुमच्यासोबत शेअर करावं तर की वस्त्र कसं झालंय, आणि वस्त्र शिवताना नाही तर निदान स्वामींना परिधान करून तरी तुमच्यासोबत शेअर करावं। तर आता मी तुम्हाला दाखवते की मी वस्त्र कशा प्रकारे शिवलेलं आहे, आणि एक छान अशी डिझाईन आहे, ती मी डिझाईन त्या वस्त्रावरती तयार केली आहे। माझ्याच डोक्यामध्ये जी कल्पना आली त्या टाईपमध्ये मी करायचा प्रयत्न केला आहे, तर तुमच्यासोबत पण शेअर करते। तर मी आता तुम्हाला वस्त्र दाखवते, आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन प्रकारचे वस्त्रांची डिझाईन आणि वस्त्र मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला तर मग मी तुम्हाला आता वस्त्र कशा प्रकारे मी शिवले ते पण दाखवते, आणि त्याच्यानंतर ते वस्त्र आजच्या पूजेमध्ये, आज आहे गुरुवार, आणि गुरुवारच्या पूजेमध्ये मी स्वामींना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे स्वामींचा लुक येतोय। आणि मला जे मनामध्ये खूप सारे कन्फ्युजन होतं की हा कलर कसा वाटेल कसा नाही, तर तुम्ही पण मला नक्की सांगा की हा कलर जो आहे वस्त्राचा तो स्वामींवरती कसा दिसतोय, आणि माझे वस्त्र मी जे बनवलेत ते कसे तयार झालेत, तुम्हाला आवडलेत की नाही, नक्की कमेंट करून सांगा। तर चला तर मग मी तुम्हाला आता वस्त्र दाखवते। सुंदर असे वस्त्र मी शिवलेले आहेत। वस्त्राची डिझाईन बघा, कलर काहीतरी वेगळाच आहे, कलर एकदम ग्रीन असा वेगळा शेड वाटतोय, आणि मी अशी डिझाईन केलेली आहे, बघू शकता तुम्ही। खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। सारखं माझ्या मनामध्ये असं वाटत होतं की या कापडवरती आपण अशा प्रकारची डिझाईन करूया असं वाटत होतं। आणि त्या कापडला म्हणजे ते चुन्या वगैरे करायला कापड खूप जास्त लागतं, तर ते पुरेल की नाही याची मला कन्फ्युजन होतं, त्यामुळे तरी पण मी ठरवलं चल करूया आपण, बघूया कसं वाटतं ते। आणि ॲक्च्युली ते कापड पण पुरलं, ॲक्च्युली उरलं थोडं कापड ते, आणि डिझाईन पण बघा किती सुंदर तयार झालेली आहे। आणि त्याच्यावरती मी हे थोडे डायमंड पण लावलेले आहेत, डायमंडची डिझाईन पण केलेली आहे, त्यामुळे ना एकदम वस्त्राला एकदम खूप छान असा लुक तयार झालेला आहे। आणि त्याचबरोबर ही मॅचिंग अशी कंता टोपी सुद्धा मी बनवलेली आहे। हे बघा, कंता टोपीवरती सुद्धा अशी चुन्यांची डिझाईन केलेली आहे, आणि त्याच्यावरती पण स्टोन वर्क केलेला आहे, मागच्या साईडने बघू शकता। आणि वस्त्राची जी फिनिशिंग आहे ना ती एकदम सुंदर आलेली आहे। मागच्या साईडने पण बघा, एकदम कुठेही खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे। बघा, व्यवस्थित अस्तर वगैरे लावून मी ही डिझाईन तयार केलेली आहे, आणि खूप सुंदर असे आपले वस्त्र तयार झालेले आहेत। तर मी आता हे वस्त्र स्वामींना परिधान करणार आहे, आणि तुम्हाला माझी आजची पूजा झाल्याच्या नंतर स्वामींचा फायनल लुक तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटला दाखवणार आहे। तर बघा, खूप सुंदर वस्त्र तयार झालेले आहेत, आणि तुम्हाला हे वस्त्र आवडले की नाही, हे वस्त्र कसे वाटले हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तर मी आता तुम्हाला दाखवते की पूजेमध्ये स्वामींना हे वस्त्र कसे दिसत आहेत।